नंदी येथील 10वीच्या परीक्षेत विद्यार्थींचं उज्ज्वल यश। चिकोडी तालुक्यातील नंदी येथील विद्यार्थिनींनी 10वीच्या परीक्षेमध्ये विविध शाळांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले। कुमार ऋतुराज रामकृष्ण चिंगे या विद्यार्थ्यांना आळवास कन्नड माध्यम स्कूल मुळबिद्री मंगळूर येथे हायस्कूलमध्ये 625 पैकी 717 गुण घेऊन 98.72% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावलाय। तसेच शुभम रामचंद्र नाईक यांनी गंगा शुगर येथे 98.4% गुण घेऊन हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला। तसेच सौंदर्या शिवप्पा पुजारी मडवाळे हायस्कूल नंदी येथे 91.52% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावलाय। त्याचप्रमाणे बेंद्रा आवटे 96.48, श्रेया हल्लापा गट्टीकर 91.84%, श्वेता आवटे 91.36%, श्रेया महादेव रवळ केदारी 91.4%, सोनाली नारायण सुळे 87%, प्राजक्ता मगदूम 85%, श्वेता नाईक 84%, सौंदर्या सदाशिव वंजरे 80% इत्यादी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये गुण मिळवून नंदी गावचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यामुळे त्यांचं ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। चिकोडी तालुक्यातील कल्लोळ सहकारी माध्यमिक शाळा 10वीचा निकाल 92%। कल्लोळ तालुका चिकोडी येथील सरकारी माध्यमिक शाळा कल्लोळ 10वी SSLCचा निकाल जाहीर झाला आहे। कल्लोळ सरकारी माध्यमिक शाळेतील 48 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यात प्रथम क्रमांक दीपिका नरसुकोळी 96.60%, द्वितीय क्रमांक स्नेहा माळपावटे 95.36%, तृतीय क्रमांक विजयलक्ष्मी प्रल्हाद जाधव 93.92% यांनी पटकावत उत्तुंग यश संपादन केलं आहे। शाळेचा निकाल 92% इतका लागला असून शाळेचे SDMC अध्यक्ष BR मिर्जे, उपाध्यक्ष KM भिरडे, मुख्याध्यापक PK कांबळे, KR जलापुरे, AA सातवर, SI चवाली, SK पत्तार, NM गोसरवाडे, SL खाजानवर, NS पाटील, NS सचिन पतार यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं। यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। शरणांच्या प्रतिमा भेट देऊन महात्मा बसवेश्वर जयंती साजरी। महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त कुरुंगाड येथील श्री कल्लेश्वर मंदिर येथे कल्लेश्वर महाराज शिवबिंडीस महावीर कोप्ते या दाम्पत्याच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला। त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर चौक स्तंभ आणि बसव प्रतिमेचं पूजन कुरुंगाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या काळात अनुभव मंडपमध्ये कार्यरत असणारे संत शरण, मरिवाळ माचीदेव, समगर हरळय्या, हुगार मदय्या, कुंभार गुंडय्या, अंबिगेर चौडय्या, तैली कन्नप्पा, हळपद अप्पन्ना आणि एकांत रामय्या यांच्या प्रतिमांचे वितरण रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं। शरण संतांच्या प्रतिमांचा स्वीकार दीपक परीट, सुनील गायकवाड, भगवान गायकवाड, कृष्णा लोकरे, श्रीकांत माळी, विष्णुपंत माळी, बाळासाहेब कुंभार, गणेश कुंभार, महादेव आंबी, दीपक आंबी, प्रकाश फल्ले, दीपक वनकोरे, उमेश गुरव यांनी केला। यावेळी प्राध्यापक चंद्रकांत मोरे, सदाशिव माळी, दीपक पोमाजे, तानाजी हलासे, संजय डोंगरे, रमेश कुमार मिठारे, तातोबा पाटील, कुलदीप कुंभार, बाबू कोळी, नंदकुमार पाटील, ऋषिकेश चबुले, शिवदास फल्ले, स्वप्नील कुंभार, काळगोंडा पाटील, अशोक कुंभार, सुधाकर औरवाडे, राजू गायकवाड, आप्पासाहेब एकसंबे, शिवमूर्ती स्वामी, मल्लाप्पा स्वामी, धनराज वाळवेकर, उमेश आंबी, अनिल पाटील, किशोर खोत, अनिल माळी याचबरोबर महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे कार्यवाह सुधाकर तावदारे, अध्यक्ष सच्चिदानंद आवटी, ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव मगदूम, देवराज मगदूम, सुरेश माळी, सचिन तोडकर, संजय तोडकर, शंकर मेंगे आणि लिंगायत समाजाबरोबरच कुरुंगाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुंभोजच्या सरपंचपदी स्मिता चौगुले यांची बिनविरोध निवड। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक आज संपन्न झाली। सरपंच पदासाठी स्मिता चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री पचंडी यांनी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली। सदरच्या निवडीनंतर नूतन सरपंच स्मिता सुदर्शन चौगुले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गवळी तसेच नूतन सरपंच स्मिता सुदर्शन चौगुले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सदरच्या निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गवळी, निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री पचंडी, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते। सदलगा शहरात प्रदूषण विरहित स्कूटरच्या भव्य शोरूमचं शानदार उद्घाटन। सदलगा शहरातील श्री प्रसाद दीक्षित व श्री राजू जोग या हतकरू तरुण व युवा उद्योजकांनी प्रदूषणमुक्त व अल्प खर्चात परवडण्यासारखी स्कूटर सेवा सदलगा शहरामध्ये मोठ्या दिमाखात सुरू केली आहे। डीजेज BME कंपनीचे EV स्कूटर शोरूमचं सदलगा शहरातील दत्त चौक येथे मोठ्या उत्साहानं डीजे बगूस कंपनीचे मालक श्री BM चौगुले, सदलगा येथील शोरूमचे श्री निनादराव बावरे, श्री संजय कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं। BM कंपनी स्कूटर शोरूमच्या उद्घाटनामुळे सदलगा नगरपालिका परिक्षेत्रातील किमान 10 ते 15 खेड्यातील जनतेला अल्प खर्चात चार्जिंग बॅटरीवर चालणारी EV स्कूटर मिळण्याची सोय होत असल्याचं उद्घाटन प्रसंगी शोरूमचे प्रोप्रायटर श्री प्रसाद दीक्षित व श्री राजू जोग यांनी उपस्थित मान्यवरांना सांगितलं।
पर्यावरण रक्षण ही काळाची गरज ओळखून आणि वाढत्या पेट्रोलच्या किमती यावर पर्यायी व्यवस्था म्हणून ईव्ही स्कूटर आता सर्वत्र लोकप्रिय होती आहे. या कंपनीनं अनेक चांगल्या व किफायती सुविधा ग्राहकांना देण्यात आल्या असल्यामुळे जनतेने ईव्ही स्कूटरकडे जास्त पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. या शोरूम उद्घाटन प्रसंगी डॉक्टर रवी चिंचणीकर, श्री भोजे सर, माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, राजू डांगे, अतिक्रांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री तानासाहेब कदम, माजी नगरसेवक राजू अमृत समनावर, सदलगा शहरातील ज्येष्ठ उद्योगपती श्री सुधीरजी कोरे, संजीव कोरे, रमेश माने, संतोष नवले, नगरसेवक हेमंत शिंगे, विकास हेगरे, शिरीष आडके, बजरंग तपकिरे, विशाल पवार, सौ ज्योती दीक्षित, सौ माया जोग, अर्पिता तपकिरे, संगीता कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, स्मिता बौरी इत्यादी मान्यवरांसह अनेक ग्राहक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.